स्वागत आहे तुमचं यश आराध्य यूट्यूब चॅनलमध्ये। तुमचे रिझल्ट्स हे 10 दिवसांनी नक्कीच येणार आहेत, पण या 10 दिवसामध्ये तुमच्याकडे एक महत्त्वाचं टास्क आहे आणि जे आहे ब्रांच सिलेक्ट करणं। लक्षात घ्या, आपण काय करतो, ऐन वेळी ठरवतो की मला ही ब्रांच पाहिजे, मला ती ब्रांच पाहिजे, आणि तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी सीएस हे ठरवून पण ठेवलं असेल, तेही मला माहिती आहे। पण खरंच आपण ठरवलेलं करेक्ट आहे का? ब्रांच कशी सिलेक्ट केली पाहिजे आणि कोणत्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे एखादी ब्रांच निवडताना, यावर हा पूर्णपणे व्हिडिओ असणार आहे। माझी अशी इच्छा आहे की काही चुका ज्या मी केल्या, मी खूप उशिरा गोष्टी ठरवत गेलो माझ्या 12वीच्या वेळेस, मला असं वाटतं की तुमच्याकडून त्या चुका झाल्या नाही पाहिजेत। तुम्ही सुद्धा माझ्या ज्या चुका झाल्या त्या न फॉलो करता काही गोष्टी आजपासून तुम्ही माहिती काढली पाहिजे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्रांच कशी सिलेक्ट करायची, कोणते की पॉईंट्स आपण कन्सिडर केले पाहिजेत आणि मग पुढे काय केलं पाहिजे यावर आपण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मी तुम्हाला देणार आहे। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता ब्रांच सिलेक्शन म्हणलं की तुम्हाला थोडं डोळ्यासमोर एक 4-5 ब्रांचेस येतात। एक येतं सीएस आयटी, त्याच्यानंतर येतं मेकॅनिकल आणि डायरेक्ट येतं इलेक्ट्रिकल। तर थोडंसं समजून घेऊया की ब्रांचेस प्रकार काय आहेत, ठीक आहे। पण त्याआधी मला तुम्हाला एक बेसिक क्वेश्चन विचारायचा आहे। लक्षात घ्या, तुम्ही समजून घ्या, जर तुम्हाला तुमच्यापैकी 2 ग्रुप असतील, एका मुलाला फिजिक्स आवडत असेल, तुमच्यापैकी काही लोकांना केमिस्ट्री आवडत असेल, मॅथ्स शक्यतो सगळ्यांनीच बाजूला काढूया, पण तुमच्यापैकी काही लोक आहेत की ज्यांना फिजिक्स खूप आवडतं, ते मार्क्स किती पडतात काय पडतात ह्याच्यातून बाहेर या, मला मार्क्स किती पडले काय पडले ते सगळा विषय सोडून द्या। विचार करा की तुम्हाला फिजिक्स आवडतं का केमिस्ट्री आवडतं। त्याचं लॉजिक कशावर आहे की जर तुम्हाला म्हणजे पाठ होत असेल तर तुम्ही केमिस्ट्री जास्त प्रेफर कराल, आणि जर तुम्हाला जास्त फॉर्म्युले लक्षात राहतात, तुम्हाला न्यूमेरिकल सोडवायला आवडतात, की तुम्हाला जास्त गोष्टी पाठ होत नाहीत, तुम्हाला समजून घ्याव्या लागतात, मग तुमच्या लक्षात राहतं त्या मुलांना शक्यतो फिजिक्स आवडतं। तर आपल्याकडेच 2 मुलं आहेत, काही लोकांना तुमच्यापैकी फिजिक्स आवडत असेल, काही लोकांना केमिस्ट्री आवडत असेल। आता जर मी तुम्हाला काय म्हणलं माहिती का, मी तुम्हाला ज्याला केमिस्ट्री आवडतं मी त्याला आणून दिले 10 फिजिक्सचे विषय, ठीक आहे। 10 म्हणण्यापेक्षा मी म्हणेल 40 फिजिक्सचे वेगवेगळे विषय आणून दिले आणि त्याला म्हणलं की तू कर अभ्यास, ठीक आहे। आणि त्याला केमिस्ट्री आवडत असताना मी त्याला केमिस्ट्रीचे 40 पण बुक्स आणून दिले। मला सांगा त्याला सोपं कोणतं जाईल? ऑफकोर्स केमिस्ट्रीचे 40 पुस्तकं तो इझिली अभ्यास करेल। इझिली का करेल? त्याला ते आवडतंय, त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे, आणि मग तो काय करेल की या 40 पुस्तकां टफ जातील त्याला, हे 40 पुस्तकं अभ्यास करणं, ही 40 पुस्तकं स्टडी करणं, याच्या एक्झाम्स देणं हे त्याला टफ जाणार आहे। तेच त्याच्या आवडीचे विषय असतील तर हे अभ्यास दोन्हीकडेही करायचं, पण हे थोडंसं कमी टफ जाणार आहे कारण ही आपली आवड आहे। आता हे झालं तुमचं पहिली गोष्ट। आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, तशीच इंजिनिअरिंग आहे। तुम्ही जी ब्रांच सिलेक्ट करणार आहात त्याप्रमाणे तुम्हाला 40 सब्जेक्ट दिले जाणार आहेत, ठीक आहे। तुम्ही जे कोणती ब्रांच सिलेक्ट कराल, जर तुम्ही मेकॅनिकल घेताय तर तुम्हाला गाड्यांमध्ये आवड पाहिजे, तुम्हाला मेकॅनिकल गोष्टी कशा रन होतात याच्याबद्दल माहिती पाहिजेच। तुम्हाला जर सीएस घ्यायचंय तर तुम्हाला कोडिंग काय आहे, नेमकं कोडिंग कशी वर्क होते, हे कॉम्प्युटर सिस्टीम्स कशा वर्क होतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे, किंवा याच्यामध्ये तुम्हाला आवड असलीच पाहिजे। जर तुम्हाला नसणार आहे तर तुमचं समजून घ्या फिजिक्स केमिस्ट्री सारखं होणार आहे। आवडतंय फिजिक्स पण 40 सब्जेक्ट केमिस्ट्रीचे दिलेत। 12वी मध्ये तुमच्याकडे वेगवेगळे सब्जेक्ट्स होते, निवडायला ऑप्शन्स होते, इथे तसं नाहीये। जसं तुम्ही 10वीचा विचार केला, हिस्ट्री होतं, जॉग्राफी होतं, काही नाही आवडलं तर सायन्स होतं, मॅथ्स होतं। आता तुम्ही जेव्हा 12वीत सायन्स घेतलं, सायन्सचेच सब पार्ट्स तुम्हाला शिकलत गेलात, थोडक्यात त्याच्यात तुम्ही स्पेशलायझेशन केलात, कारण तुम्ही सांगितलं मला सायन्स आवडतंय, मला आर्ट्स कॉमर्स नकोय। आता तुम्ही पुढे काय सांगताय की मला इलेक्ट्रिकल हवंय, तर तुम्हाला इलेक्ट्रिकल रिलेटेडच सब्जेक्ट्स असणार आहेत। तुम्ही जर मेकॅनिकल घेताय तर तुम्हाला मेकॅनिकल रिलेटेडच सब्जेक्ट्स असणार आहेत, आणि जर तुम्ही कॉम्प्युटर घेताय तर मग तुम्हाला कॉम्प्युटर रिलेटेडच सब्जेक्ट असणार आहेत। मग सगळ्यात पहिली गोष्ट ब्रांच सिलेक्ट करताना काय आयडेंटिफाय करायचे, तो म्हणजे इंटरेस्ट। आता दादा मला कळतच नाहीये की इंटरेस्ट कुठून आणायचा। हे ठीक आहे दादा, तू म्हणलेलं बरोबर आहे की इंटरेस्ट पाहिजे, तुम्हाला आवडली पाहिजे एखादी गोष्ट, पण हा इंटरेस्ट मी शोधू कसा? ओके, लक्षात घ्या, इंटरेस्ट शोधणं खूप सोपं आहे। तुम्हाला ना ब्रांचेसची माहिती शोधावी लागेल। कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय काय आहे त्याच्यामध्ये सिलेबस, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे काय, त्याच्यामध्ये नेमकं काय आहे, हे जर तुम्ही माहिती काढली तर तुम्हाला लक्षात येईल की मला काय आवडतंय। अजून एक सोपा पर्याय मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जे फिजिक्स शिकलेला आहे, मला सांगा जर तुम्हाला सेमी कंडक्टर्स आवडत असेल, काही लोकांना लास्टचे जे तुमचे 2 टॉपिक्स होते, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, ज्याच्यामध्ये तुम्ही गेट्स शिकले, ट्रान्झिस्टर शिकले, डायोड्स शिकले, किंवा हे जर तुम्हाला आवडलं असेल, हे जर तुम्हाला अभ्यास करायला आवडला असेल, की तुम्ही इलेक्ट्रोस्टॅटिक्स गोष्ट शिकलेली आहे, हे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स या ब्रांचेसमध्ये तुम्ही घेतलं पाहिजे।
तुम्हाला जर केटीजी सारखा चॅप्टर आवडत असेल किंवा मेकॅनिकल फ्लुइड्स तुम्हाला आवडत असेल किंवा रोटेशनल डायनामिक्स सारखा चॅप्टर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्कीच मेकॅनिकल साईडला गेलं पाहिजे. आणि जर तुम्हाला हे दोन्ही आवडत नसतील तर नक्कीच मग तुम्ही कॉम्प्युटरकडे गेलं पाहिजे. मग आता कॉम्प्युटर म्हणल्यावर कोडिंग आली. कोडिंग काय असते काही नाही यावर वेगळा व्हिडिओ मी बनवतो. पण ओव्हरऑल काय आपण तुम्ही तुमच्या 12वीच्या याच्यावरून सुद्धा एक बेसिक इंटरेस्ट तुम्ही स्वतःचा शोधू शकता. आता मी तुम्हाला सांगू मला काय वाटायचं मी जेव्हा 12वीत होतो. आता थोडंफार तुम्ही नॉलेजेबल झालाय, त्यावेळेस एवढं युट्यूब वगैरेचं नव्हतं. मला काय वाटायचं माहिती का, मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे गाड्या नीट करणारा तो इंजिनियर बनणार आणि तो गाड्या नीट करेल किंवा गाडीचा पकडपाणा वगैरे असेल आणि तो नट वगैरे टाईट करेल. जो इलेक्ट्रिकल इंजिनियर असेल तो नक्कीच खांबावर चढलेला असेल आणि हे जे लाइटिंग्स आहे ते सगळ्या नीट करेल. इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे थोडंसं छोट्या मोठ्या गोष्टी बल्ब वगैरे काहीतरी एसी वगैरे नीट करणारा व्यक्ती. आणि कॉम्प्युटर म्हणजे कॉम्प्युटर नीट करणारा व्यक्ती. ठीक आहे. मग मी त्यावेळेस काय विचार केला की बाबा हे मेकॅनिकल तर आपल्याला जास्त जमणार नाही, हे कॉम्प्युटर म्हणजे खूप छोट्या मायन्यूट गोष्टी झाल्या, मग इलेक्ट्रिकल बरं वाटतंय का, कारण इलेक्ट्रिकल बाबा जरा मोठाड तरी आहे आणि मोठ्या मोठ्या गोष्टी किमान दिसतात तरी. हे त्यावेळेसचं असणारं लॉजिक होतं. आणि ईव्ही येणारा काळ आहे, ईव्ही मध्ये नक्कीच इलेक्ट्रिकलमध्ये स्कोप असणार आहे, ही माझी त्यावेळीची थिंकिंग होती. आणि मला माहिती आहे तुम्ही सुद्धा असंच काहीतरी विचार करताय, पण हे ट्रुथ नाहीये बाळांनो, हे ट्रुथ नाहीये. तुम्ही जे शिकणार आहात ते पूर्णपणे वेगळे आहेत आणि मार्केटमध्ये जे जॉब्स आहेत ते पूर्णपणे वेगळे आहेत. तुम्हाला नेमकं माहितीच नाहीये, तुम्ही फक्त कोणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून करताय. तुम्ही नीट समजून घ्या की कोडिंग काय आहे, तुम्ही नीट समजून घ्या की इलेक्ट्रिकल काय आहे, तुम्ही नीट समजून घ्या की मेकॅनिकल काय आहे आणि मग तुम्ही तुमचा इंटरेस्ट ठरवा, तो परफेक्ट असणार आहे. अजून थोडंसं मी तुम्हाला इंटरेस्टवर तुम्हाला थोडंसं अजून नॉलेज द्यायचंय. सगळ्यात पहिले समजून घेऊया. मला एक गोष्टीचं उत्तर द्या. तुम्ही कित्येक लोक म्हणाल की मेकॅनिकल दादा काय प्लेसमेंट होत नाही, नोकरी मिळत नाही. तू म्हणाल सिव्हिलमध्ये नोकरी मिळत नाही, तू म्हणाल इलेक्ट्रिकलमध्ये नोकरी मिळत नाही. मला एक गोष्टीचं उत्तर द्या. मेकॅनिकल इंजिनिअरिंग जेव्हा आपण म्हणत असतो तेव्हा फक्त गाड्या किंवा गाडी प्रोडक्शन आपल्या डोक्यामध्ये एक चित्र कारचं उभं होतं अशातला भाग नाहीये. मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे लक्षात घ्या A to Z गोष्टी ज्या प्रोडक्शन करतो आपण, जेवढं काही. तुम्ही फक्त गाडी वापरता का, नाही वळणं. तुम्ही स्टील वापरता घर बांधकामासाठी, तुम्ही आजकाल मोबाईल्स वापरता, ऑफकोर्स इलेक्ट्रॉनिक्समध्ये येतं. तुम्ही ज्या काही सॉलिड गोष्टी वापरता, ज्या काय आजकाल आपण बघतोय, जे जे मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्ही वापरता ते सगळंच्या सगळं मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये येत असतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये खिड्याचे कारखाने असतात किंवा तुम्ही आता कूलर्स बनवतात, लोखंडा रिलेटेड तर सगळे कारखाने मेकॅनिकलमध्येच येतात. मग मेकॅनिकल म्हणजे दादा कारखाना किंवा मशीन्स का, नाही वळांना. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही कारचा विचार करता प्रत्येक कार ही वेगवेगळ्या पद्धतीने डिझाईन केलेली असते. मग ही जेव्हा डिझाईन केली आहे कोणत्या तरी मेकॅनिकल इंजिनियरनेच ती सॉफ्टवेअरमध्ये डिझाईन केली असेल. मग असेही जॉब्स असतात मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये जे IT वर्क आहे. आधी काय असायचं माहिती का, ITI जास्त मुलांनी केलेलं नसायचं, वर्कर्स मिळायचे नाहीत, त्यामुळे एखादा मुलगा कोणीतरी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये कोर कामात असायचा. आजकाल मेकॅनिकल इंजिनिअरिंग सुद्धा प्रत्येक जॉब हा लॅपटॉपवरच आहे. ठीक आहे. आता कारची डिझाईन करायची आहे तुम्हाला, तर तुम्हाला काय तिथे काही जाऊन तुम्हाला बनवायचं नसतं, तुम्हाला लॅपटॉपवर बनवून द्यायचं असतं. दुसरी लोक असतात जे तुमचं काम करून देत असतात. मग मला सांगा, कार आता यूज होणं मार्केटमधलं बंद होणार आहे का? मोठ्या मोठ्या स्टीलच्या फॅक्टरीज आहेत, मोठ्या मोठ्या पेट्रोलियमच्या फॅक्टरीज आहेत, मोठ्या मोठ्या आता पॉवर सेंटर्स आहेत. हे सगळं बंद होणार आहे का? आता आपण विंड फार्म्स बनवतो, सोलार्स बनवतो, मोटार्स बनवतो, हे सगळं बंद होणार आहे का? अजिबात बंद होणार नाहीये. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रिकल करंट आपण कधी वापरताना बंद करणार आहे का? फक्त कधी आठवतंय का तुम्हाला आपण लाईट बंद केल्यात? नाही, फक्त मोदीजींनी सांगितलं तेव्हाच एक 5 मिनिट लाईट बंद केल्या होत्या. लाईट वापरणं बंद होऊ शकतं का? नाही. घर बांधकाम बंद होऊ शकतं का? नाही. सिव्हिल सुद्धा कधी बंद पडणार नाहीयेत. त्याच्यामुळं यांना कधीही कोर ब्रँचेस म्हणलं जातं. काय यांना कोर ब्रँचेस म्हणलं जातं? कारण ह्या ह्युमन्सच्या बेसिक नेसेसिटी प्रोव्हाइड करतात. जसं की इलेक्ट्रिसिटी आयुष्यात बंद होऊ शकत नाही. घरं बांधणं, तोडणं, ब्रिजेस, हे सगळं, रस्ते वगैरे सगळं कशामध्ये येतं? सिव्हिलमध्ये येतं. हेही कधीही बंद पडणार नाहीये. आणि जेव्हा मेकॅनिकलचा विचार करतो, तुमच्या अवतीभोवतीच्या सगळ्या गोष्टी हा मेकॅनिकल इंजिनियर्सच डिझाईन करतायत, त्यामुळे तेही कधी सुद्धा बंद पडणार नाहीये. मग हे झालं तुमचं 3 ब्रांचेसचं. आता राहिला विषय माझ्याही मनात होतं की नेमकं कॉम्प्युटर सायन्स म्हणजे करतात काय. एक गोष्टीचं उदाहरण देतो. आजकाल ना आमच्याकडे जे दूध टाकायला येतात ना त्यांचं सुद्धा स्वतःचं ऍप्लिकेशन आहे.
ठीक आहे. ते आम्हाला सांगतात की तुम्हाला किती लिटर दूध पाहिजे, तुम्ही पटकन सिलेक्ट करा आणि तुम्ही आम्हाला सांगा, त्यांना नोटिफिकेशन जातं. आज आपण कट ऑफचा ऍप बनवलेला आहे, ठीक आहे. तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला सगळ्या कॉलेजेसचे कट ऑफ एका मिनिटात दिसतात. मग हा काय प्रकार आहे? हा जो प्रकार आहे हा कॉम्प्युटरच आहे, किंवा याला तुम्ही CS किंवा IT बनवू शकता. म्हणजे थोडक्यात काय की ऍप्लिकेशन्स बनवणे, गेम्स बनवणे, किंवा आता गेम्स मला खूप इंटरेस्टिंग वाटतो, पण तसं नाही, ऍप्लिकेशन बनवणे. आता लक्षात घ्या, आपण विचार करताना अशा छोट्या मोठ्या गोष्टी विचार करतो. जसं आता स्विगी ऍप आहे, तुम्ही ऑर्डर टाकता, ठीक आहे. ऑर्डर टाकल्यानंतर कोणीतरी डिलिव्हरी बॉय तुम्हाला असाईन होतो, तुमच्या घरी डिलिव्हरी येते. हे सगळं कशामुळे पॉसिबल होत आहे? आज युट्यूब आहे, हे युट्यूब ऍप्लिकेशन तुम्ही वापरताय, त्या माध्यमातून तुम्ही मला बघताय. हे कशामुळे पॉसिबल होत आहे? कारण ही टेक्नॉलॉजीमुळे पॉसिबल होत आहे. टेक्नॉलॉजीमध्ये पॉसिबल होतं म्हणजे कोडिंगमुळे पॉसिबल होतंय. आणि असे ऍप्लिकेशन्स बनवायला शिकणं म्हणजेच काय असतं की तुम्ही कोडिंग शिकणं, बरोबर आहे. फक्त एवढा पार्ट आहे का? नाही. लक्षात घ्या, हे ऍप्लिकेशन्स आहेत, त्याचे सर्व्हर्स असतात, खूप मोठे मोठे सर्व्हर्स असतात. या सर्व्हर्सची मॅनेजमेंट असते, नेटवर्क असतं, तशा भरपूर गोष्टी असतात ज्या तुम्ही शिकता. याचा डेटाबेस मॅनेज करणं असतं, आणि याला आपण ओव्हरऑल म्हणत असतो कॉम्प्युटर इंजिनियर. म्हणून हे डोक्यातून काढून टाका की कॉम्प्युटर इंजिनिअरिंग म्हणजे काय कॉम्प्युटर बनवणारा किंवा IT म्हणजे काहीतरी वेगळं, अशातला भाग नाहीये. सो आय होप तुम्हाला ओव्हरऑल लक्षात आले असेल किंवा ब्रांचेस काय आहेत काय नाही. मग मला एखादी ब्रांच आवडतीये म्हणजे लगेच ती घ्यायची का? नाही. आय होप तुम्हाला पहिला पॉईंट लक्षात आला की इंटरेस्ट महत्वाचा आहे. सगळ्यात पहिले तुम्ही शोधा की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे, आणि इंटरेस्ट शोधण्यासाठी तुम्ही भरपूर व्हिडिओज बघा. कॉम्प्युटर इंजिनिअरिंग काय, मी भरपूर व्हिडिओज ऑलरेडी बनवलेले आहेत, त्याही बघा. इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग काय आहे तेही बघा. माझ्या एकट्याच्या चॅनलवरच्या नाही, वेगवेगळ्या लोकांची ओपिनियन्स घ्या, समजून घ्या, आणि मग तुम्ही ठरवा की मला या XYZ ब्रांचमध्ये इंटरेस्ट आहे. ठीक आहे, चला इंटरेस्ट तर आपण क्लिअर केला. इंटरेस्ट आपण ठरवला की माझ्या या गोष्टीमध्ये माझा इंटरेस्ट आहे. इंटरेस्ट असलं म्हणजे काम झालं का? नाही. आपण हे सगळं करतोय कशासाठी? थोडंसं प्रॅक्टिकली विचार करूया. 4 वर्षानंतर मला जॉब मिळाली पाहिजे, चांगली जॉब असली पाहिजे, कमी स्ट्रगलमध्ये, मला जगाला खूप एवढा स्ट्रगल करावा लागतोय, मला एवढ्या स्ट्रगलमध्ये जॉब मिळाली पाहिजे, आणि मिळाल्यानंतर मी पैसे कमवले पाहिजेत, आणि मी माझ्या आई वडिलांना थोडासा सपोर्ट केला पाहिजे. हेच आपलं प्रायमरी मिशन आहे, बरोबर आहे. आताही तुमच्याकडे पैसे आहेतच, आई वडील पैसे देत आहेतच, मग आपलं मिशन काय की नाही, मला पैसे कमवायचे आणि मला आता त्यांना मदत करायची, बरोबर आहे. या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला जॉब मिळणं गरजेचं आहे, किंवा तुम्हाला बिझनेस करणं गरजेचं आहे, काहीतरी करणं गरजेचं आहे. आणि ते करण्यासाठी तुमच्याकडे स्कोप असला पाहिजे की नाही. तुम्ही एखादी अशी कोणती तरी विचित्र ब्रँच घेऊन बसलाय की ज्याला प्लेसमेंट्सच नाहीये, किंवा त्याच्या त्या फील्ड रिलेटेड मार्केटमध्ये जॉब्सच नाहीत. तुम्हाला ते आवडतंय, मला समजतं की तुम्ही ती ब्रँच घेतली, तुम्ही त्या युनिव्हर्सिटीमधून टॉप याल, पण बाळांनो त्या ब्रँचसाठी मार्केटमध्ये जॉब्स हवे आहेत की नाही. मग सगळ्यात पहिली गोष्ट इंटरेस्ट बघायचा आहे का? बघायचंय. इंटरेस्ट बघताना माझा जो इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये स्कोप आहे का, हे पण मला बघावं लागणार आहे. आणि मग जर त्याच्यामध्ये स्कोप असेल, मला जर त्याच्यामध्ये जॉब मिळणार असेल, तर मग ती माझी जी आहे ती परफेक्ट चॉईस आहे. सो काय लक्षात आलं आपल्याला की ब्रांचेस सिलेक्ट करताना उगी काहीतरी अंदाज मारायचा नाही की इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे हे, CS म्हणजे हे, IT म्हणजे अशातला भाग नाहीये. मी स्पेशल व्हिडिओ बनवतो प्रत्येक ब्रांचवर, म्हणजे डिटेल मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. त्यामध्ये काय सब्जेक्ट्स असतात, तुम्हाला काय माहिती असणं गरजेचं आहे. प्लस इंटरेस्ट बघताना तुम्ही 12वीच्या याच्यावरून घ्या, थोडेसे वेगळे व्हिडिओज बघा आणि इंटरेस्ट शोधा. आणि इंटरेस्ट शोधताना दुसरी गोष्ट काय घ्या की त्याचा स्कोप पण बघा. मग मी मेकॅनिकल घेतोय आणि त्याला पुढे स्कोप आहे, नो प्रॉब्लेम. मी काहीतरी आता मध्ये एकडे घेतली होती प्रिंटिंग इंजिनिअरिंग, बरोबर, तुम्ही ऐकलं असेल प्रिंटिंग इंजिनिअरिंग, त्याला स्कोप तरी पाहिजे, बरोबर आहे. मला प्रिंटिंग आवडत असेल किंवा तुम्हाला कोणतरी सांगितलं खूप भारी, आणि वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत, ब्रांचेसची कमी इंजिनिअरिंग मध्ये नाहीये. मग आय होप हे तुमच्या लक्षात आले की तुम्ही इंटरेस्ट आणि स्कोप या दोन्हीही गोष्टी बघितल्या पाहिजे. आता मग पुढचा आमचा प्रश्न येतो, दादा सगळं खरंय, आम्हाला कॉम्प्युटर सायन्सच पाहिजे, आम्ही ठरवलंय, पण मिळालं तरी पाहिजे किंवा मला भेटलं तरी पाहिजे. मला माहिती आहे की प्रत्येकाला कॉम्प्युटर सायन्स एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळणं हे नक्कीच कठीण आहे. आणि आज जर मी कोणीही 100 लोकांमध्ये कोणालाही विचारलं, रँडमली जरी विचारलं की कोणती ब्रांच पाहिजे, तर मला माहिती आहे त्याचं उत्तर हे CS असणार आहे. पण नक्कीच लक्षात घ्या, CSच्या जागा ह्या कमी असणार आहेत. जागा कमी असण्यापेक्षा मी म्हणेन अपॉर्च्युनिटी तिथे आहे, पण मुलं पण तिथे तेवढी इंटरेस्टेड आहेत. त्यामुळे ज्यांना चांगले पर्सेंटेज आलेले आहेत त्यांना CS मिळणार आहे. मग CS नाही मिळालं तर बॅकअप प्लॅन सुद्धा तुमचा रेडी पाहिजे. तुम्ही कट ऑफ चेक केले पाहिजेत. CS नाही मिळालं म्हणून वर्ष वाया घालवायचंय का आपल्याला? नाही. आजपासून ठरवलं पाहिजे की ठीक आहे, नुसतं मला CS पाहिजे म्हणल्यानं CS मिळणार आहे का? नाही.
कट ऑफ चेक करा, लास्ट इयरच्या चांगल्या चांगल्या कॉलेजेसचे मला मिळतंय का बघा, नाही मिळत आहे ना मग मी दुसरी कोणती ब्रँच घेऊ, IT घेऊ, IT मिळतंय का, कोणतं कॉलेज मिळतंय, मग त्याचा स्कोप आहे का, त्याच्यामध्ये मला इंटरेस्ट आहे का, AI मिळतंय का, कुठे मिळतंय, काय मिळतंय, या गोष्टींचा विचार करा आणि आज तुमची ब्रांच तुम्ही फायनल करा. जर तुम्ही एकदा ठरवलं की मला CS घ्यायचंय, मला मेकॅनिकल घ्यायचं, मला AI घ्यायचंय, त्या पद्धतीनं मी तुम्हाला बेस्ट कॉलेज मग निवडून देऊ शकतो. पण याच्यामध्ये जो इंटरेस्ट ओळखण्याची ही आहे ते मात्र थोडंसं तुम्हाला त्याच्यामध्ये पुढाकार घ्यावा लागणार आहे. आणि पुन्हा फायनली एक गोष्टीचा लक्षात घ्या, आपण हे सगळं करतोय कशासाठी. छानशी 4 वर्षानंतर तुम्ही मला माहिती आहे 90% लोक मिडल क्लासमधून येतात. आपली स्वप्न काय असतात की इंजिनिअरिंग झाली की छानसा जॉब असावा, नोकरी असावी, हातात पैसे यावे आणि मी माझ्या फॅमिलीला सपोर्ट करू शकावं. यासाठी तुम्ही जे काय करणार आहात तो डिसिजन परफेक्ट घ्या. आज जरी तुम्हाला वाटत असेल की मला CA बनायचं, तुम्ही बनू शकता का, नाही, कारण तुम्ही सायन्स घेतलंय, डील करू शकता. पण बेसिकली काय की तुम्ही आता इंजिनियर किंवा डॉक्टर आहे, 2 ऑप्शन तुमच्याकडे आहेत. तसंच असतं की एकदा तुम्ही पुढे गेलात की तुम्हाला त्याच ह्याच्यामध्ये शोधावं लागणार आहे. तेव्हा जरी तुम्हाला वाटलं की अरे मला हे करायचं होतं किंवा हे बेस्ट होतं, तेव्हा रिपीट येणं शक्य नाहीये. त्यामुळे या गोष्टीचा सिरियसनेस समजून घ्या. ब्रांच तुमची आहे त्या 10 दिवसामध्ये सिलेक्ट करा, वेगवेगळ्या एक्सपर्ट सोबत बोला. 10 दिवसामध्ये ब्रांच जर तुम्ही सिलेक्ट केली तर त्याच्यासाठी मिळणारं बेस्ट कॉलेज कोणतं हे मी तुम्हाला 100% याच चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. या व्हिडिओमधून तुम्ही मोटिवेट व्हाल आणि मार्क्स वगैरे नंतर बघा, पहिले इंटरेस्ट शोधा, मग त्यातला स्कोप शोधा आणि मग तुमच्या मार्क्स प्रमाणे काय मिळतं याचा तुम्ही विचार करा. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. जसं मी प्रत्येक वेळेस सांगतो की पॅरेंट्स ऐकत असतील, समजा तुम्हाला टाईप कसं करायचं माहित नसेल किंवा थँक्यू टाकता येत नसेल किंवा मोठं लिहिता येत असेल, तुम्ही जरी मला तिथे इमोजीवाला थंब पाठवला, आपण जे व्हॉट्सअपवर थंब पाठवतो तो जरी पाठवला तरी मला तुमच्या भावना समजतील की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय. सो ज्यांना व्हिडिओ आवडलाय नक्की थम्स अप, थँक्यू आणि ऑसम असं टाकायला विसरू नका, जेणेकरून पुढचा व्हिडिओ बनवताना मला तेवढीच हेल्प होते. आय होप हा व्हिडिओ आवडलाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सेक्शन मध्ये कळवायला विसरू नका. भेटूया.